पुन्हा स्वागत आहे आपल्या जिओग्राफीच्या सिरीजमध्ये. एक नवीन चॅप्टर घेऊन आलोय आपल्या सिलेबस मधलं. त्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ एन ॲटमॉस्फिअर, वातावरणाची संरचना. टॉपिक इम्पॉर्टंट आहे, फ्रिक्वेंटली एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. थोडंसं बघूया. एक आयडिया अशी आहे की समुद्र सपाटीपासून म्हणजे सी लेवल पासून जेवढं वातावरण आहे, व्याख्या माहिती वातावरणाची, पृथ्वीच्या भोवती असलेल्या जो वायूचं आवरण आहे आपण त्याला वातावरण असं म्हणतो. आता ही जी पृथ्वीच्या जी सी लेवल आहे, जी समुद्र सपाटी आहे, तेपासून हे वातावरण जास्तीत जास्त एक 16,000 ते 29,000 किलोमीटर इतक्या उंचीपर्यंत असू शकतं. इतकं उंचीपर्यंत असलं तरी सुद्धा आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा रिसर्च पॉइंट ऑफ व्ह्यू जे कामाचं वातावरण आहे ते फक्त पृथ्वीपासून 800 किलोमीटर अंतर इतकंच आहे. कंसामध्ये मी सोर्स याकरता दिलेला आहे की जर कदाचित कुठे आकडेवारीमध्ये तुम्हाला फरक आढळला तर तो आढळू नये, आणि आढळलाच तर म्हणून मी सोर्स दिलाय. तुम्ही या सोर्समध्ये जाऊन ते व्हेरीफाय करू शकता. तर तुम्ही सोर्स बदलला तर कदाचित ही उंची थोडीफार बदलू शकते, थोडीफार प्लस मायनस. फाईन. आणि मी हाही प्रयत्न केला की डिफरंट सोर्समधून तुम्हाला डिफरंट वाक्य मिळावे, कारण बऱ्याचशी वाक्य तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात. सो मी हा छोटासा प्रयत्न केला. फाईन. दुसरे कामाचं वाक्य असं आहे यामध्ये आपल्याला की पृथ्वीभोवतीचे एकूण वातावरण, एकूण संपूर्ण त्या वातावरणापैकी जवळपास अर्ध वातावरण म्हणजे 50% वातावरण पृथ्वीपासून 5.6 किलोमीटर उंचीपर्यंत आढळतं. बघा आपण काय म्हणतोय की पृथ्वीपासून 16,000 ते 29,000 किलोमीटर पर्यंत वातावरण आहे म्हणणे, बट या संपूर्ण वातावरणापैकी 50% वातावरण हे पृथ्वीपासून अवघं 5.6 किलोमीटर अंतरापर्यंतच आढळतं. याचा अर्थ असा होतो की जसं जसं आपण वरती जाऊ 5.6 किलोमीटर नंतर जसं आपण वरती जाऊ 29,000 किलोमीटर पर्यंत हवा अतिशय कमी झाली असेल. तुम्ही इमॅजिन करू शकता की 5.6 पर्यंतच 50% हवा आहे, म्हणजे 29,000 किलोमीटरला हवा असेल का? शाळेत नसणार आहे, फार कमी असणार आहे. अगेन एक पुस्तक रूपा पब्लिकेशन जिओग्राफीचं, तिकडनं वाक्य मी उचलले. तर हे जे वातावरण आहे याचे काही भिन्न भिन्न थर आहेत. आता आपण जे थर किंवा प्रकार पाडतोय याचा जो बेस आहे, जो क्रायटेरिया आहे, तो आहे त्या हवेचं, त्या वातावरणातील जी हवा आहे त्या हवेचं तापमान आणि त्या अनुषंगाने बदलणारा दाब. सो आपण जो प्रकार पाडतोय त्या हवेचं तापमान आणि दाब यानुसार पाडतोय. तर सर्वसामान्य 4 लेअर आहे. अगेन काही पुस्तकात 5 आहे, काही ठिकाणी 4 आहे. जो मी सोर्स वापरलाय DSला तर 4 आहे. लेयर्स मध्ये नंबरामध्ये फरक असू द्या, नंबर कोणी विचारणार नाही, फक्त लेयरचं थराचं महत्व कामाचं. सो नंबरिंगकडे दुर्लक्ष करा. फाईन. ह्या 2 डायग्राम जाणून बुजून मुद्दाम दिलेले आहे. बराचदा हे डायग्राम जर तुम्हाला आता काही बघू शकता की ए डायग्राम मध्ये जो लाईन आहे ती जी तापमानाची लाईन कमी जास्त होते ती स्ट्रेट लाईन आहे, आणि बी डायग्राम मध्ये ती थोडा कर्व केलेला आहे. तुम्ही बघू शकता मध्ये कर्व केलेला आहे. आता असं का झालं हे तुमच्या या पॉइंट ऑफ MPSCला कामाचं होणार नाहीये. ते काय यापेक्षा बघण्यापेक्षा डायग्राम डोक्यात ठेवा. बराचदा MPSC काय करते की ही डायग्राम आणि डायग्राम ह्या डायग्राम कोणी मांडल्या, मी मुद्दामून बुजून त्या डायग्रामचं फक्त मी ते डायग्राम किंवा तो सिद्धांत कोणी मांडला हे नाव माहित असलं भरपूर झालं. जो फर्स्ट डायग्राम आहे ए डायग्राम ती मांडलेली आहे बॅरी आणि चोरलने, जॉग्राफर होते. आणि सेकंड बी डायग्राम आहे ती मांडलेली एन स्टॅलरने. सो ए बेरी चार्ले आणि बी एन स्टॅलरने मांडले. सो फक्त शेप आणि नाव डोक्यात ठेवा, बाकी असं काय आहे तुमच्या कामात सोडून द्या. फाईन. मग ही डायग्राम मी स्वतः प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा. मुद्दाम इमेज डाउनलोड करण्यापेक्षा मी हाताने ड्रॉ करून दाखवली, तुम्हाला सोपं होईल. आता डायग्राम काय आपण निवांत टप्प्याटप्प्याने बघणार आहे. फक्त बघा, आता आकडे बघू नका, फक्त डायग्राम बघा. जो वाय अक्ष आहे त्यात उंची दाखवली किलोमीटर मध्ये, आणि जो एक्स अक्ष आहे त्यावरती तापमान आहे. जमिनीपासून 0 किलोमीटर जसं आपण वरती जातोय तर प्रामुख्याने तुम्हाला 4 लेअर दिसत आहेत. जमिनीपासून पहिल्यांदा लेअर तपांबर, इंग्लिशमध्ये ट्रोपोस्फिअर म्हणतात. दुसरी स्थितांबर, त्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणतात. तिसरी आहे मध्यांबर, मेझोस्फिअर, आणि चौथी आहे उष्णांबर, थर्मोस्फिअर. बाह्यांबर ऍक्च्युली पार्ट ऑफ उष्णांबरच आहे, असो बाह्यांबरला म्हणतो आपण एक्झोस्फिअर. तर हा क्रम थोडा डोक्यात ठेवा. कदाचित ग्रुप बी ग्रुप सी मध्ये क्रम कामाचा आहे. तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, उष्णांबर.
हा क्रम जमिनीपासून वरती गेल्यास. जर कदाचित एमपीने प्रश्न फिरवला आणि मग असं म्हटलं की उंचीवरून जमिनीकडे आल्यास तर क्रम लावा, तर क्रम हा साहजिक उलटावून तुम्ही मॅनेज करू शकता. फाईन. आपण डायग्राम पुढे निवांत बघणार, टेन्शन घेऊ नका. चला, पहिला थर बघा. पहिला थर आहे आपल्या जमीन, आपण काय करतोय जमिनीपासून बरोबर जातोय. ठीक आहे. सो पहिला थर आहे तपांबरा, ट्रोपोस्फियर इंग्लिश मध्ये असं म्हणतात. सरासरी उंची, मी शब्द वापरलाय सरासरी. सरासरी याकरता वापरला की पृथ्वीच्या भोवती हवा स्थिर नाहीये, हवा नेहमी वाहते, त्यामुळे हवेची उंची स्थिर असणार आहे का? मुळात नाही, मी सरासरी म्हटली. 11 ते 13 किलोमीटर. याकरता मी स्टँडर्ड पुस्तक घेतले, ओल्ड एनसीईआरटी, जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पब्लिकेशन, म्हणजे आकडे ऑथेंटिक आहे. एक्झाम मध्ये तुम्ही आकडे जर कोट केले, जरी एक्झाम मध्ये तुमचं आन्सर चुकलं तर तुम्ही याचा रेफरन्स देऊन एमपीसी कडनं त्या क्वेश्चन रॉंग करू शकता किंवा सेकंड की मध्ये आन्सर बदलू शकता. सो 11 ते 13 किलोमीटर रेंज आहे. रेंज याकरता म्हटलंय का? कारण हवा कशी आहे, स्थिर आहे का? नाही. मग 11 ते 13 किलोमीटर जमिनीपासून सरासरी उंची असणं कोणाची? तपांबराची. अगेन, ही उंची बदलणारी असण्याचं कारण सांगतो. जर तापमान बदललं तर साहजिक आहे हवा अस्थिर होईल, आणि हवा अस्थिर झाली तर उंचीत फरक पडेल. तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये, म्हणजे डायग्राम जी काढली उजव्या साईडला, तर 0 डिग्री म्हणजे विषुववृत्त आहे, उजवीकडे 90 डिग्री नॉर्थ म्हणजे हा उत्तर ध्रुव आहे, आणि डावीकडे 90 डिग्री साऊथ हा दक्षिण ध्रुव आहे. विषुववृत्तावर ते बघू शकता तपांबराची उंची जास्त आहे तुलनेने कोणापेक्षा? ध्रुवांपेक्षा. बी मोर स्पेसिफिक, विषुववृत्तावरती तपांबराची उंची ही 18 किलोमीटर आहे. सरासरी 11 आहे, पण विषुववृत्त किती? 18. आणि ध्रुवावर किती? 8 किलोमीटर. म्हणजे सरासरी उंचीपेक्षा विषुववृत्तावरती उंची जास्त आहे, ध्रुवावरती उंची कमी आहे. एक वाक्य कामाचं मी हायलाइट कोट केलेलं आहे. विषुववृत्तापासून ध्रुवाकडे गेल्यास तपांबराचा आकार हा शिडीचा आकारासारखा दिसतो. वाक्य कामाचा आहे, परत सांगतो. विषुववृत्तापासून ध्रुवांकडे गेल्यास तपांबराचा आकार हा शिडीचा, इन स्टेप, शिडीच्या आकाराचा दिसतो, पायऱ्यांच्या आकाराचा दिसतो. क्लिअर आहे? फाईन. आता असा हाईट मध्ये का बदल झाला हे आपण खूप सविस्तर शिकणार आहे जेव्हा आपण शिकूया हवेचे तापमान आणि हवेचा दाब यातला संबंध. तात्पुरता टाइम बिंग हे डोक्यात ठेवा. विषुववृत्ताची उंची जास्त 18 किलोमीटर, ध्रुवाची कमी 8 किलोमीटर. क्लिअर आहे? फाईन. पुढे आपण बघतोय बघा, तपांबरामध्ये मी खाली लिहिलेले आहे की जसं तुम्ही वरती उंचावर झाला, उंचीच्या साईडला माझा ॲरो वरती गेला म्हणजे उंची वाढते. जशी तपांबरामध्ये उंची वाढत जाईल तसं तापमान कमी होत जाईल. तापमानाचा बाण खाली गेला म्हणजे कमी होतं. जसं आपण उंचावर जाऊ तपांबरात, जसं आपण 0 पासून 11 किलोमीटरच्या उंचीपर्यंत जसं वरती जाऊ तसं हवेचं तापमान कमी होत जाईल. वाक्य डोक्यात फिट करा. उंचा फक्त तपांबरात जसं आपण वरती जाऊ तापमान कसं होतं? कमी होतं. मग तापमान कसं कमी होतं? प्रमाण दिलंय मी. काय प्रमाण दिलंय? जमिनीपासून तपांबरापर्यंत जमिनीपासून आपण 1 किलोमीटर किंवा 1000 मीटर उंचीवर गेलो तर हवेचं तापमान 6.5 डिग्री सेल्सिअसने कमी होतं. वाक्य परत सांगतो मी. जमिनीपासून 1000 मीटर किंवा 1 किलोमीटर उंचीवर गेलात तर हवेचं तापमान 6.5 डिग्री सेल्सिअसने कमी होतं. हे जे दर आहे ह्या दराला म्हणतो आपण तापमान ऱ्हास दर. ऱ्हास म्हणजे काय? घटणे, कमी होणे. इंग्लिशमध्ये टेम्परेचर लॅप्स रेट. हा तुम्हाला एकदा मेन्स मध्ये विचारलाय. टेम्परेचर लॅप्स रेट किंवा तापमान ऱ्हास दर हा जो आहे तपांबरामध्ये हा किती आहे? 6.5 डिग्री सेल्सिअस प्रति 1 किलोमीटर. किंवा हे असे मानता येतं, जर तुम्ही जमिनीपासून 165 मीटर, शब्द डोक्यात ठेवा, मीटर, 165 मीटर उंचीवर गेला तर तापमान 1 डिग्री सेल्सिअसने कमी होतं. वाक्य दोन्ही वेगळे. 1 किलोमीटर गेलात तर तापमान 6.5 ने कमी होतं, आणि 165 मीटर उंचीवर गेलात तर तापमान 1 डिग्रीने कमी होतं. दोन्ही वाक्य डोक्यात ठेवा. फाईन. तुम्ही जसं असं कॅल्क्युलेट केलं, ज्या ठिकाणी तपांबर संपतो 11 किलोमीटरला त्या ठिकाणी आपलं तापमान भरतं -56.5 डिग्री सेल्सिअस. आकडे पाठ झाले तर उत्तम असेल. फाईन. 11 किलोमीटरला तापमान संपतं त्या ठिकाणी तापमान किती होतं आपलं? -56.5 डिग्री सेल्सिअस. एवढं क्लिअर आहे? जसं वरती जाऊ तपांबरात तापमान कमी होतं. 2 दर आहे, 1 किलोमीटरला 6.5 ने कमी होतं किंवा 165 मीटरला
1 डिग्री सेल्सिअसने कमी होतं आणि या प्रकारे 11 किलोमीटरला तपांबर संपतं. त्या ठिकाणी तापमान किती होतं? -56.5 डिग्री सेल्सिअस. फाईन. पुढचं पॉईंट तपस्तब्दी. तपस्तब्दी म्हणजे काय की असा एक थर आहे की जो थर तपांबर आणि स्थितांबरला वेगळा करतो. 2 मिनिटं आपण डायग्राम बघूया मागची. फाईन. खाली बघा, तपांबर तुम्हाला नाव दिसते, वरती काय दिसतंय? स्थितांबर. यामध्ये जी मधली ब्लूइश कलरची डॉट डॉटची लाईन आहे, ब्लूइश कलरची, ती लाईन कसली आहे? ती तपस्तब्दी. तपस्तब्दी असा थर आहे, अशी लाईन आहे जी लाईन पुन्हा वेगळं करते, वरती स्थितांबर आणि खाली कोण? तपांबर. क्लिअर आहे? तपस्तब्दी ट्रोपोपॉज वेगळा करतो, वर स्थितांबर आणि खाली तपांबर. म्हणजे साहजिक आहे तपस्तब्दी हा 11 किलोमीटरच्या जवळपास असला पाहिजे. फाईन. सरासरी झाले 3 किलोमीटर, कोणी विचारत नाही, पण असू द्या. पुढचं पण काय म्हणतात? तपांबरालाच आपण झोन ऑफ कन्व्हेन्शनल ऍटमॉस्फिअर किंवा अभिसरण प्रवाहाचा भाग विभाग असं म्हणतो. का? 0 ते 11 किलोमीटर म्हणजे हवा आहे, ते हवेचं तापमान वाढल्यामुळे उष्णता निर्माण होते आणि उष्णता जी अवस्था आहे वाहण्याची ती 3 प्रकारे असते. वहन, जी मोस्टली स्थायूमध्ये असते, कंडक्शन, अभिसरण कन्व्हेक्शन जे मोस्टली वॉटर पाण्यामध्ये असतं, आणि तिसरे उत्सर्जन रेडिएशन जे मोस्टली हवेमध्ये असतं. तर ह्या जो प्रकार आहे उष्णता वहनाचा आहे, तिन्ही प्रकारे या पट्ट्यामध्ये उष्णता वाहते. तपांबर या पट्ट्यामध्ये जी उष्ण हवा आहे ती उष्ण हवा वहन, अभिसरण, उत्सर्जन ह्या तिन्ही प्रकारे वारे एकमेकांशी वाहतात आणि म्हणून हा जो पट्टा आहे त्याला म्हणतो आपण अभिसरण प्रवाह विभाग. म्हणजे असं म्हणू शकतो आपण हा विभाग अतिशय अस्थिर विभाग आहे, हायली अनस्टेबल आहे. कंटिन्युअस उष्णतेच्या प्रवाहामुळे हवा वारा वाहतोय, म्हणून हा भाग सुद्धा आपण अतिशय अस्थिर किंवा अनस्टेबल म्हणू शकतो. या अभिसरण प्रवाहामुळे अवकाशामध्ये तपांबरामध्ये मेघ, क्लाउड, धुलीकण, डस्ट पार्टिकल, ह्युमिडिटी, आर्द्रता, सायक्लॉन, चक्रीवादळ, जेस्टून जेट प्रवाह इत्यादी आविष्कार निर्माण होतात. 2-3 पॉईंट डोक्यात ठेवा. दुसरा प्रवाह आपला स्थितांबर. सरासरी उंची 50 किलोमीटर. सरासरी उंची 50 म्हणजे स्थितांबर 50 किलोमीटर पर्यंत आढळतो. डोक्यात कळतंय? स्थितांबर हा 50 किलोमीटर पर्यंत आढळतो. म्हणजेच तो किती आढळतो? 11 ते 50. डायग्राम बघा, परत मागे जातोय मी. 0 ते 11 डायग्राम मध्ये खाली बघा, 0 ते 11 कोण येतो? तपांबर. आणि 11 ते 50 मध्ये पर्यंत कोण येतो? स्थितांबर. स्थितांबर हा 50 किलोमीटर पर्यंत आढळतो, किंवा असे म्हणता येतो तो 11 ते 50 या दरम्यान आढळतो. क्लिअर आहे का? स्थितांबर 50 किलोमीटर पर्यंत आढळतो किंवा तो 11 ते 50 या दरम्यान आढळतो. फाईन. अगेन स्थितांबरामध्ये 11 ते 25 किलोमीटर पर्यंत तापमान स्थिर असतं. थोडीशी आपण डायग्राम बघूया. बघा, 11 ते 50 हा जो थर आहे हा कोणा स्थितांबराचा आहे. इनिशियली असं म्हटलं जात होतं की स्थितांबरामध्ये 11 पासून 50 पर्यंत तापमान स्थिर असतं, तापमान बदलत नाही असं म्हटलं जात होतं. पण द बोट या सायंटिस्टने शोधून काढलं तसं नाहीये. 11 ते 25 पर्यंतच तापमान स्थिर असतं आणि 25 नंतर पुढच्या 50 पर्यंत तापमान वाढत जातं. असं कारण त्यांनी मांडलं की 25 पासून पुढं जो ओझोन थर आढळतो आणि तो ओझोन थर जो सूर्यकिरणामधला जंबुपार किरणे, अल्ट्राव्हायोलेट किरण जो आकर्षित करून घेतो, त्या आकर्षित केल्यामुळे त्या पट्ट्यामध्ये तापमान वाढतं. सो नवीन सिद्धांत असा आहे की स्थितांबरामध्ये 11 ते 25 इथपर्यंतच तापमान स्थिर असतं, ज्याला आपण आयसोथर्मल असंही आपण त्याला थर म्हणतो किंवा समताप थर असंही म्हणतो. आणि 25 पासून 50 पर्यंत तापमान वाढत जातं. क्लिअर आहे का? स्थितांबरामध्ये 11 पासून 25 पर्यंत तापमान स्थिर असतं आणि त्यानंतर 50 पर्यंत ते वाढत जातं. फाईन. तुम्हाला पॉईंट कळला असेल. सिमिलरली दुसरा थर आहे स्थितस्तब्दी किंवा स्ट्रॅटोपॉज. बघा, जसं आपला होता तपस्तब्दी. तपस्तब्दी कोणा वेगळा करतो? तपांबरा आणि स्थितांबरला. सिमिलरली स्थितस्तब्दी कोणा वेगळा करणार आहे? स्थितांबरा आणि मध्यांबरला. पुढे असणारे 50 किलोमीटरला. फाईन. 11 किलोमीटर तपस्तब्दी आणि 50 ला कोण? स्थितस्तब्दी और स्ट्रॅटोपॉज. ज्या प्रकारे तपांबरामध्ये उष्णता वारंवार
अभिसरण प्रवाह वाहतात त्या प्रकारचे प्रवाह ह्या पट्ट्यामध्ये वाहत नाही. कारण तुम्ही बघताय ना की 5.6 किलोमीटर नंतर 50%च वातावरण शिल्लक राहतं. त्यामुळे 50 किलोमीटर पर्यंत हवा किती कमी असणार आहे, आणि म्हणून हवा इतकी कमी असते म्हणून त्या ठिकाणी कुठलाही अभिसरण प्रवाह निर्माण होत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी वातावरण स्थिर असते. हा फरक डोक्यात ठेवा. एक्झाम मध्ये जरी आपल्या वातावरणात 4 थर असले तर एक्झाम मध्ये फक्त आपले 2च थर कामाचे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. पहिला आपला थर आहे तपांबर, दुसरा सितांबर. फरक डोक्यात ठेवा. तपांबर 0 ते 11, सितांबर 11 ते 50. 11 किलोमीटर तपस्तब्दी जो कोणा वेगळा करतो तपांबर आणि सितांबरला, आणि 50 किलोमीटरला कोण आहे आपला स्थितस्तब्दी, तो काय वेगळा करतो सितांबर आणि वरती मध्यांबरला. क्लिअर आहे. तिकडे अभिसरण प्रवाह असतो, इकडे तो नसतो. तिकडे असल्यामुळे तपांबर असल्यामुळे वातावरण अस्थिर आहे आणि सितांबर तो नसल्यामुळे तापमान वातावरण कसं आहे स्थिर आहे. आणि साहजिक विमाने उडण्यासाठी वातावरण स्थिर पाहिजे आणि म्हणून या पट्ट्यामध्ये बहुतांश विमाने फ्लाय करतात किंवा उडतात. सॉरी. तिसरा थर बघा मध्यांबर. इथं डायग्राम बघून घेऊ आपण. बघा 0 ते 11 तपांबर, 11 ते 50 सितांबर. आता 50 ते 80 किलोमीटर किती तो मध्यांबर, म्हणजे असं म्हणू शकतो आपण मध्यांबर 80 किलोमीटर पर्यंत आढळतो. सरासरी उंची 80 किलोमीटर, किंवा असे म्हणता येईल मध्यांबर आढळतो 50 ते 80 किलोमीटर या दरम्यान. दोन्ही वाक्य ट्रू असतील. चला तेच लिहिले. सरासरी उंची 80 किलोमीटर पर्यंत किंवा 50 ते 80 दरम्यान. याचं वैशिष्ट्य आहे की यात जशी जशी उंची वाढते मध्यांबरामध्ये, जशी उंची वाढेल तसं तापमान कमी होतं. थोडं डायग्राम बघूया आपण. डायग्राम तुम्हाला मिळाला 50 किलोमीटर, व्हेरी गुड. त्याच्यावरती काय लिहिले मी 80. हा मधला कुठला पट्टा आहे आपला मध्यांबर. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता, जी ब्लॅक लाईन मारली मी सरळ ते मी यांनी कमी होतं तापमान, काय होतं कमी होते. त्याचं कारण सांगतो. कारण असं आहे की ह्या पट्ट्यामध्ये धुळीची वादळ, धूळ असते आणि धुळीची वादळ असतात, किंवा जो उल्कापात होतो मेट्रोट म्हणतो आपण त्याला, उल्का मेट्रोट किंवा जो उल्कापात होतो त्यामुळे धूळ बनते. ती धूळ जे सूर्यकिरण आहे यांचं स्कॅटरिंग करते, विकिरण करते. आय थिंक फर्स्ट लेक्चरला बोललो तुम्ही वातावरणाचे प्रमुख घटक धुळीकण, त्यातून मला लिहून दिले की धुळीकण मुळे काय होतं स्कॅटरिंग होतं, विकिरण होतं. तर मध्यांबरात जे धुळीकण आहे ते धुळीकण प्रकाश किरणाचं विकिरण करतात, प्रसार करतात, आणि प्रसार केल्यामुळे छोटासा किरण फार मोठ्या ठिकाणी पसरतो आणि तो पसरल्यामुळे एक किरण खूप दूर अंतरापर्यंत पसरल्यामुळे त्याची तीव्रता कमी झाल्यामुळे निर्माण होणारे हीट तापमान काय होतं कमी होतं. आणि म्हणून मध्यांबरामध्ये जसं तुम्ही 50 पासून 80 वरती जाल तापमान काय होतं कमी होतं. मला क्लिअर आहे का? 0 ते 11 तपांबर तापमान कमी होत जाते. सितांबरात आधी तापमान स्थिर असते, नंतर वाढत जाते, आणि मध्यांबरात ते काय होते पुन्हा कमी होते. आय होप तुम्हाला हे थोडंफार कळलं असेल. नाही कळलं असेल 2-3 डायग्राम बघून घ्या. हा खालचा पॉईंट कामाचा आहे. फॅक्च्युअल एमपीसी विचारते की 80 किलोमीटरला तापमान किती असू शकतं, तर ते -100 डिग्री सेल्सिअस. याचा फंडामेंटल सोर्स का आपल्याला एनसीईआरटी म्हणजे आकडा ऑथेंटिक आहे. पाठ करा, कामाचा मुद्दा आहे. मध्यांबरानंतर शेवटचा थर आहे तो आहे आपला थर्मोस्फियर और उष्णांबर. अगेन सरासरी उंची 400 किलोमीटर पर्यंत, म्हणजेच काय 80 ते 400. विचारलं की सर्वात जास्त जाडीचा किंवा रुंदीचा किंवा विड्थचा थर कुठला, तो उष्णांबर असेल. तपांबर 0 ते 11, पितांबर 11 ते 50. बरोबर आहे का? दुसरं होतं मध्यांबर, तो किती 50 ते 80. आणि सर्वात जाड थर कुठला आहे 80 ते 400, हा कुठला आहे उष्णांबर. अगेन जशी जशी उंची वाढत जाईल 80 पासून याचे तापमान वाढत जाईल, कारण या पट्ट्यामध्ये इतके गॅस कमी असतात, गॅसवर वारंवार हीट पडल्यामुळे ते गॅसचं रूपांतर आयन्स मध्ये होतं आणि त्या आयन ते हीट ॲब्सॉर्ब करून घेतात आणि म्हणून या पट्ट्यामध्ये तापमान वाढलेलं असतं. म्हणून उष्णांबरामध्ये जसं तुम्ही 80 पासून वर 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 जाल आकाशात, तापमान ते काय होईल वाढत जाईल. आता यात काय उष्णांबराचे 2 प्रकार पाडलेले आहेत. एक आहे आयनोस्फियर आयनांबर आणि एक्झोस्फियर बाह्यांबर. आयनांबर काय बघूया आपण. आता बोललो की या पट्ट्यामध्ये आयन निर्माण होतात. आयन काय की गॅस ऍक्टिव्ह असतात, त्यावर सूर्यकिरण पडतात आणि ते गॅसचे अणू जो ॲटम्स अणू आहे वेगळे होऊन
परमाणू बनतात आणि परमाणूपासून ते आयन्स किंवा आयॉन्स बनतात. जेव्हा आयन्स बनतात तेव्हा आयन्स आपल्या आजूबाजूला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे त्या प्रकाश लहरी ह्या परावर्तित होतात, रिफ्लेक्ट होतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड दे रिफ्लेक्ट व्हॉट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स, है ना, तुम्ही शिकता सायन्समध्ये. त्यामुळे हा जो पट्टा आहे नंबर, या पट्ट्यामध्ये मोस्टली ज्या आपल्या लहरी आहे ह्या परावर्तित करण्यात येतात. मोस्टली आपल्या रेडिओ लहरी, आपण जे मोबाईल वापरतो, टेलिकम्युनिकेशन, टीव्हीज, डीटीएच, हे सगळे सिग्नल्स आहेत लहरींचे, हे सगळे सिग्नल्स या पट्ट्यामधून पुन्हा पृथ्वीवरती परावर्तित होतात. तुम्ही ऐकलंच आहे की आपण अवकाशामध्ये उपग्रह किंवा लॉन्च करतो, सॅटेलाइट लॉन्च करतो आणि उपग्रह लॉन्च केल्यानंतर होतं काय की जमिनीपासून आपण एका ठिकाणापासून एक सिग्नल सोडतो, ते सिग्नल ते सॅटेलाइट कॅच करतं अवकाशामध्ये आणि पुन्हा ते पृथ्वीवरती रिफ्लेक्ट बॅक करतं. ते सगळं जे घडतंय कुठे घडतंय, आय नंबरमध्ये म्हणतात. पण आय नंबरमध्ये आयन्स बनतात आणि आयन्स हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड निर्माण करतात. फाईन. थोडंसं एक सायंटिफिक मुद्दा बोलतो, पुढे कामाचा म्हणून लिहून दिला. एक आपण लक्षात घेऊया की तरंग आहे, एक वेव, एक लहर आहे. लहर वर जाते, खाली येते, पुन्हा वर जाते. ते दोन ठळक पॉईंट मांडले मी, ब्लॅक डॉट. सुरुवात झाल्यापासून लहर थोडी वरती गेली, ती पुन्हा खाली आली आणि पुन्हा त्या मूळ स्थितीमध्ये आली. आधी खाली डॉटला होती, ती एकदम वरती गेली, पुन्हा एकदम खाली आली आणि पुन्हा मूळ स्थितीमध्ये आली. तर या प्रकारे त्या लहरीने आपलं एक चक्र पूर्ण केलं. पहिला ब्लॅक डॉट ठग, दुसरा ब्लॅक डॉट पर्यंत त्या लहरीचे एक चक्र पूर्ण झाले. क्लिअर आहे. तर सर्वात वरचा पॉईंट आहे त्याला आपण म्हणतो शिखर किंवा क्रेस्ट, आणि जो खालचा पॉईंट आहे त्याला म्हणतो आपण ट्रफ किंवा द्रोणी. तर दोन शिखर किंवा दोन द्रोणी मधले जे अंतर आहे त्याला आपण तरंग लांबी असं म्हणतो किंवा वेव्हलेंथ असं म्हणतो. आणि एक चक्र पूर्ण करण्याकरता जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतो काळ किंवा पिरियड. क्लिअर आहे का. दोन शिखरामधला द्रोणीमधला अंतर तरंग लांबी किंवा लांबी आणि एक चक्र पूर्ण करण्याकरता लागणारा वेळ म्हणजे काळ. हे फॉर्म्युला तुम्ही शब्द आहे फ्रिक्वेन्सी, वारंवारता. वारंवारता म्हणजे किती वेळा, किती वेळा. वारंवारता म्हणजे हाऊ मच, हाऊ मेनी टाइम्स. वारंवारता म्हणजे एक भागाला काय. अर्थ असा होतो की एका सेकंदामध्ये या लहरी किती पूर्ण होणार, एका सेकंदामध्ये अशा किती लहरी पास होतील, व एका सेकंदामध्ये अशा किती चक्र पूर्ण होतील. एक्झाम्पल काय, वीज आहे. वीज जी आपली एका सेकंदात असे 50 चक्र पूर्ण करते. जी वीज आहे आपली म्हणजे वापरतो घरामध्ये 50 हर्ट्जची, जर असा अर्थ होतो की ती वीज एका सेकंदात अशी 50 चक्र पूर्ण करते. कळते का. म्हणून काळ हा उलटा कोणाच्या, वारंवारता. काळ म्हणजे काय की एक चक्र पूर्ण व्हायला लागणारा वेळ म्हणजे काळ, आणि वारंवारता म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, की एका सेकंदात असे किती चक्र पूर्ण होतील त्याला वारंवारता म्हणतो. आपल्याला काय करायचं आहे आता, तरंग लांबी आणि वारंवारता संबंध लावायचा आहे. बघूया काय संबंध आहे. बघा वरची डायग्राम बघा, डायग्राम वरची आहे बघू शकता. तरंग लांबी फार मोठी आहे, तर ज्या लहरीची तरंग लांबी जास्त असते त्यांना म्हणतो आपण दीर्घ लहरी, लॉंग वेव्स. रिपीट करतो, ज्या लहरींची तरंग लांबी जास्त असते त्यांना म्हणतो आपण लॉंग वेव्स किंवा दीर्घ लहरी. तुम्ही बघू शकता की ही लहर एवढी मोठी असेल, त्या लहरला एका सेकंदात अशा लहरी फार कमी पास होतील. ही लहर इतकी लांब आहे की एका सेकंदामध्ये असं एक चक्र पूर्ण होणं फार कमी आहे, आणि म्हणून ज्या लहरींची तरंग लांबी जास्त असेल त्या एका सेकंदामध्ये कमी चक्र पार करतील, आणि एका सेकंदात कमी चक्र पूर्ण केली तर म्हणजेच काय, त्याची वारंवारता काय असणार आहे, कमी असणार आहे. डोक्यात ठेवा, संबंध उलटा आहे. ज्या लहरीची तरंग लांबी जास्त त्या लहरीची फ्रिक्वेन्सी, वारंवारता कमी. हे क्लिअर आहे का. ज्या लहरीची तरंग लांबी जास्त आपण त्याला म्हणतो दीर्घ लहरी, आणि त्या दीर्घ लहरींची जी फ्रिक्वेन्सी, वारंवारता काय असेल, कमी असेल. याच्या उलट खाली बघा, खाली जी मी लहर काढली आहे ती बघू शकता, त्या तरंग लांबी खूप कमी वरच्यापेक्षा. मग तरंग लांबी एवढी कमी असेल ते एका सेकंदामध्ये अशी बरीच चक्र पूर्ण होतील. म्हणजेच काय, ज्या लहरीची तरंग लांबी कमी असते त्याला म्हणतो आपण लघु लहरी, शॉर्ट वेव्स. आणि अशा लघु लहरींची जी वारंवारता कशी जास्त असणार आहे, कारण अंतर कमी, लांबी कमी, म्हणून एका सेकंदात फार जास्त चक्र पूर्ण होतील, आणि म्हणून लघु लहरी किंवा तरंग लांबी कमी असलेल्या लहरींची जी वारंवारता कशी असते, जास्त असते. मला फरक कळला. संबंध उलटा आहे. तरंग लांबी जास्त, वारंवारता कमी, किंवा तरंग लांबी कमी, वारंवारता जास्त.
हे का बोलतोय तुम्हाला पुढे कळणार आहे. जो आपला थर आहे पुढचा, तर आपण जो बोलतो आय नंबर, त्या आय नंबर थरामध्ये काही उपथर पडतात उंचीनुसार. जो आपला आय नंबर आहे तर आय नंबर मध्ये काही उपथर पडतात. सोर्स सविंदर म्हणून DEFG हे काही थर आहेत त्याचे. हे विचार मोस्टली मेन्सला येऊ शकतं, तुला शक्यता कमी आहे आणि जसे व्हायच्या किंवा UPSC येत असते. पहिला थर आहे डी पासून. 60 झाले तिथे 80 पाहिजे, मिस्टेक झाली 80 पाहिजे, माफ करा. उंची 80 ते 99, किती 80 ते 99 किलोमीटर. हा जो थर आहे या थरामध्ये बघा असं वैशिष्ट्य आहे की जो थर आहे डी थर, हा डी थर कमी वारंवारता म्हणजेच काय, तरंग लांबी जास्त म्हणजे दीर्घ लहरी. कमी वारंवारता, तरंग लांबी जास्त म्हणजेच कोण, दीर्घ लहरी. म्हणून डी थर हा दीर्घ लहरी परावर्तित करतो. हे डोक्यात ठेवा, डी थर दीर्घ लहरी परावर्तित करतो. डी नंतर वरती गेलात 99 पासून 130 पर्यंत ई थर, तिला अजून एक नाव दिले केनेली हेविसाइड, सायंटिस्टचं नाव दिले. आणि हे जो ई थर आहे हा मध्यम आणि उच्च वारंवारता लहरी काय करतो, परावर्तित करतो. डी थर कमी वारंवारता, ई थर मध्यम आणि उच्च वारंवारता. त्याच्या पुढे तो एफ थर, ॲप्लेटन नाव आहे, सायंटिस्टचं नाव आहे ॲप्लेटन. याची जी उंची आहे ती 130 ते किती आहे, 380, बरोबर आहे का. आणि हा जो आहे एफ थर हा उच्च वारंवारता काय करतो, परावर्तित करतो. सर्वात शेवटचा आहे 380 पेक्षा जास्त उंचीवर जी थर. हा जी थरामध्ये इतकी कमी हवा आहे की त्यात अणु आहे ना, रेणू फक्त काय मुक्त इलेक्ट्रॉन आहे, फ्री इलेक्ट्रॉन आहे, आणि ज्यांना आयडेंटिफाय करणं फार कठीण आहे. कळतंय. सो DEFG आय नंबरामध्ये 4 उपथर आहे. DEFG डोक्यात ठेवा. डी कमी, डी कोण परावर्तन करतो, कमी वारंवारता. ई करतो मध्यम आणि उच्च वारंवारता लहरी, आणि एफ काय करतो, उच्च वारंवारता लहरी. जी मध्ये मोस्टली काहीच नाही. आणि त्यानंतर जो उष्णांबर आहे आपण जे बघतो शिकतोय, त्या उष्णांबरामध्ये मोस्टली इंटरनॅशनल स्पेस स्टेशन IS किंवा लघु सॅटेलाइट उपग्रह एक्झिस्ट करतात. ठीक आहे. आता डायग्राम पुन्हा एक बघून घेऊ आपण, बघा व्यवस्थित बघून घेऊ डायग्राम. बघा आता 0 पासून 11 पर्यंत काय आपला तापमान. बरं, तर असं मानलं जातं की जमिनीवरती 0 किलोमीटर तापमान किती पाहिजे, 25 पाहिजे, आयडियल 25 पाहिजे. जमिनीपासून 11 किलोमीटर तापमानापर्यंत गेला तापमान कमी कमी होतं, आपण आता शिकलो. आणि ते कमी होऊन ते किती होतं, -56.5 डिग्री सेल्सिअस. 11 ते 25 सितंबरचा पट्टा आहे, यात तापमान स्थिर असतं. म्हणून पुन्हा 25 ला किती भरलं ते -56.5. 25 नंतर ओझोन थराच्या अस्तित्वामुळे तापमान काय वाढायला लागतं, आणि वाढून ते किती होतं, -5. -56 आणि -5 मधला मोठा कोण आहे, -5. तापमान -5 होतं. मध्यमभरामध्ये पुन्हा म्हणजे 50 पासून 80 पर्यंत पुन्हा तापमान कमी होतं, कारण उल्कापात आणि धूळ यामुळे प्रकाश विकिरण होते आणि तापमान कमी होतं. तापमान कमी होऊन ते 80 ला किती होतं, -100 डिग्री सेल्सिअस. 80 पासून 400 पर्यंत थर आहे त्याला काय म्हणतो आपण, उष्णांबर, बरोबर आहे का. सॉरी. आणि उष्णांबरात तापमान पुन्हा वाढत जातं. उष्णांबराचे पण बघा प्रकार पाडले होते, बरोबर आहे का. 80 ते 99 आपला डी थर, 99 ते 130 आपला काय होता, ई थर, 130 ते 380 एफ थर, आणि 300च्या वरती काय होतं आपला जी थर. तर 380 पर्यंत म्हणजे 80 पासून 380 पर्यंत उष्णांबरामध्ये 80 पासून 380 पर्यंत थर आहे तो आपला आय नंबर आहे. आय रिपीट करतो मी, उष्णांबरामध्ये थर्मोस्फिअरमध्ये 80 पासून 380 पर्यंत जो टोटल थर आहे हा आपला आय नंबर आहे. आणि त्या आय नंबरामध्येच पहिला डी आहे, मग ई आहे, मग एफ आहे. आणि उष्णांबरामध्येच 380 पासून पुढे वरती काय चालू होतो आपला बाह्यांबर, आणि तापमान फार वाढत जातं. तितकं वाढतं की 400 किलोमीटर उंचीवरती तापमान 1700 डिग्री सेल्सिअस. जोक नाही, 1700 डिग्री सेल्सिअस. डायग्राम कळली असेल. तापमान कमी होत जातं. हे तापमानामध्ये आहे तापमान स्थिर असतं, नंतर वाढत जातं. मध्यांबरला तापमान कमी होतं, आणि उष्णांबरला आणि बाह्यांबरला तापमान सातत्याने काय होतं, ते वाढत जातं. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. जे गुणधर्म कामाचे आहेत, खूप सोपं आहे, सोपं करून घ्या. हातची मार्क आहेत, जाऊ देऊ नका. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळे प्रकार कळले असतील. काही डाऊट्स असतील तर प्लीज विचारा, आपण पुन्हा चर्चा करूया. आणि काहीच थँक्यू.
आणि प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. बाय बाय.